गेल्या काही दिवसापासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेची जोरदार चर्चा रंगली आहे. कमी टीआरपी अभावी स्टार प्रॉने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. अखेर 14 जून रोजी या मालिकेचा स्टार प्रॉर शेवटचा भाग प्रदर्शित झाला. ही मालिका जरी संपत असली तरी गोष्ट संपणार नाही असं म्हणत या मालिकेचे निर्माते आणि अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ही गोष्ट लवकरच नवीन माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं सांगितलं होतं. अखेर 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ शेअर करत त्याने नवीन माध्यम देखील जाहीर केलं. येत्या 20 जून पासून ही मालिका मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केली जाणार आहे. मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवर बुधवार आणि शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे. अशातच आता या मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आलाय, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी पाहायला मिळतात. मात्र यामध्ये सावित्रीबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर यांची एक्झिट झाल्याचं पाहायला मिळतंय. सावित्रीबाईंच्या भूमिकेत आता अभिनेत्री क्षमा देशपांडे ही दिसणार आहे. मधुराणी प्रभुळकर यांनी ही लोकप्रिय मालिका का सोडली असाही प्रश्न सध्या उपस्थित होतोय. स्टार प्रॉच्या दबावाखाली त्यांनी ही मालिका सोडली का असंही बोललं जात आहे. मात्र मधुराणी यांनी सावित्रीबाईंची भूमिका का सोडली यावर अजूनही स्पष्टीकरण दिले नाही. क्षमा देशपांडे हिने या अगोदर कलर्स मराठीच्या इंद्रायणी या मालिकेत काम केलं होतं. यासोबतच ती स्टार प्रॉच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत देखील झळकली होती. दरम्यान मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका आता लिप घेणार असून या मालिकेचा पुढचा प्रवास यूट्यूबवर पाहायला मिळणार आहे. मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवरती येत्या 20 जून पासून बुधवार आणि शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. दरम्यान मधुराणी प्रभुळकर यांनी मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका सोडल्यानंतर काही प्रेक्षकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. तर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा.